मीरा, मंजिरीने सांगितलं त्याप्रमाणे आपल्या पाहुण्यांचा पाहुणचार व्यवस्थित केलास ना? हो हो, अगदी अगदी. दादासाहेब, खरं म्हणजे तुमचे आभार कसे मानू तेच मला कळत नाही. आमची मीरा एकटी एवढ्या मोठ्या शहरात आली. ती कुठे असेल, कशी असेल, काय करत असेल या विचारांनी रात्र रात्र झोप नाही लागायची मला. पण इथे आलो, हे पाहिलं आणि काळजी मिटली. खरं तर आमच्यासारख्या गरीब फाटक्या माणसांना तुम्ही घरात घेतलं, आपुलकीने चौकशी केली, माईसाहेबांनी आम्हाला खाऊ पिऊ घातलं. खरंच भरून पावलं. हे असं बोलून ना तुम्ही आता आम्हाला परक करताय. हा अहो, तुमचं आदरातिथ्य करणं हे आमचं कर्तव्यच आहे. हा तुमचा मोठेपणा झाला दादासाहेब. पण तुम्हाला हात जोडून एक विनंती आहे. आमच्या मीराकडून कधी काही चूक झाली तर तिला माफ करा, सांभाळून घ्या. खूप सरळ आहे आमची मीरा, म्हणजे शहरातला शहाणपणा नाही तिच्याकडे, म्हणून म्हणतो. तुम्ही नका काळजी करू. मीरा आता आमच्या मुलीसारखी. म्हणजे आमच्या मीरानं आयुष्यात खूप खस्ता खाल्लं, पण कधीही कुणाला उलट उत्तर दिलं नाही तिनं. सगळ्यांचं प्रेमाने करत राहिली. खरं तर तिची पुण्याही ती कामी आली म्हणून तिला हे तुमच्यासारखं घर मिळालं. तिचं या पुढचं आयुष्य सगळं सुखात जावं एवढीच आईकडे प्रार्थना आहे. खरं तर तुमचे आभार कसे मानू कळत नाही हे मला. हे बघा, मीरा आता आमच्या घरातली एक सदस्य आहे. त्यामुळे तुम्ही आता तिची काळजी करणं सोडून द्या आणि तुम्ही शांत व्हा. मीरा, त्यांच्यासाठी पाणी घेऊन ये. कोल्हापूर फॅक्टरी मॅनेजर. कधीपासून फोन करतो मी तुम्हाला, मी उचलतच नाहीये. असं नका करू, इथे लोकांना पेमेंट करायचंय. अहो, तुम्ही सांगितलं म्हणून कोल्हापुरात संप केला ना. ज्या लोकांना आपण पैसे देऊन सांगून पितवलं होतं ते आता आरडाओरडा करतायत ना. संप सक्सेसफुल झाला नाही, पण आता लोकांचं तोंड बंद करायला लागेल. त्यासाठी पेमेंट करावं लागेल ना आपल्याला. थोडंफार काहीतरी पाठवून द्या ना. हॅलो अजित सर, ऐकताय ना? तू आपल्याच कंपनीमध्ये संप घडवून आणलास. का केलंस तू असं? चुकून झालं माझ्याकडनं. आय एम सॉरी. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. तू असं का केलंस ते सांग. आन्सर मी. कंपनीत मला इम्पॉर्टन्स मिळावं म्हणून केलं मी हे सगळं. काय ऑथॉरिटीज नाही आहे माझ्याकडे, काही निर्णय घेता येत नाहीत. कंपनीतली लोक मालक म्हणून नाही, एम्प्लॉई म्हणून बघतात माझ्याकडे, म्हणून केलं मी. सॉरी. तुझ्यासारख्या माणसाला या कंपनीमध्ये जागा नाहीये. सॉरी अथर्व, सॉरी. मी सॉरी बोल, मी माफी मागतो. माझ्याकडनं परत कधीच नाही होणार असं. लास्ट चूक माझी. प्लीज 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 मी माफी मागतो. मला एकदा माफ कर ना. माझी चूक झाली, मी चूक झाली. खरंच सॉरी. माझी लास्ट चूक समजून माफ कर ना मला. तू मोठा आहेस ना, मोठा भाऊ आहेस ना माझा. प्लीज. अरे नाही ना, मी बर्बाद होऊन जाईन यार. मला काहीच करता येत नाही याशिवाय. प्लीज 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 लास्ट चूक. प्लीज प्लीज शेवटची चूक. प्लीज. हां सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. प्लीज. पुन्हा केलंस ना. खरं तर मी आत्ताच्या आत्ता दादासाहेबांना सांगायला हवंय, पण
त्यांना सांगणार नाही. तुझ्या मूर्खपणामुळे आत्या आणि काकांना बाहेर काढलं जाईल. दादासाहेब काय म्हणाले होते ते आहे ना तुझ्या लक्षात? तू आणि दामोदरराव दोघंही लक्षात घ्या, यापुढे पुन्हा जर का अजितनं असं काही केलं तर त्याच्यासोबतच तुम्हाला दोघांनाही घराच्या बाहेर व्हावं लागेल. माझ्या लक्षात आहे, माझं डोकं ठिकाणावर नव्हतं म्हणून झालं. माझ्याकडे प्लीज दादासाहेबांना नको सांगूस. मी इथून पुढे एकही चूक होणार नाही माझ्याकडनं. इथून पुढे तू सांगशील ना तेच तेच अगदी तेच करणार मी. बघ तू, एकही चूक नाही होणार माझ्याकडनं. खरंच खरंच सॉरी. अजित, शेवटची संधी देतोय. लास्ट चान्स. थँक्यू. एक मिनिट. मी एक मोठा भाऊ म्हणून तुला माफ केलंय, एक CEO म्हणून नाही. म्हणजे तुला एका नॉर्मल एम्प्लॉई सारखं वागवलेलं आवडत नाही ना? आजपासून तुझी पोस्ट आणि तुझी अथॉरिटी मी परत घेतोय. आजपासून तू केशव काकांच्या हाताखाली काम करशील. तुला कुठलीही स्पेशल ट्रीटमेंट आणि स्पेशल पॉवर दिली जाणार नाहीये. ही तुझी पनिशमेंट आहे. आणि अजित, परत माझे पेशन्स टेस्ट करू नकोस. जर का मी माणुसकी विसरलो ना तर तू या कंपनीतच काय, या जगात सुद्धा राहणार नाही. अरे वा, एकदम परीसारखी दिसते आमची वेदा. 2 दिवस बरं नव्हतं तर एकदम सुकून गेलेलं ना पिल्लू. वेदा, आज तुला सुट्टी आहे ना? मग आपण दिवसभर काय करायचं? 1 मिनिट हा, या खोलीत नाही बसून राहायचं. मला कंटाळा आला या खोलीचा. आपण आज अंगणात जाऊन खेळूयात? चालेल तुला? काय खेळायचं? लगोरी खेळूया? वेदा, तू याआधी कधी लगोरी खेळलीस का? कधीच नाही खेळलीस? अरे बापरे, मग आज तर आपण लगोरीच खेळूया. हा, खूप मजा येते. चल 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 चल. हरी, ही आहे आमची वेदा. आणि वेदा, हा आहे आमचा हरी. हाय वेदा. अगं तोंड बंद कर, माशी आत जाईल. हो, मी बोलतो. म्हणजे मी बोललो की बोललो नाही तर नाही बोलत. म्हणजे मी असा बोलता बोलता बोलतो. नाही चुकलं. म्हणजे मी ऐकतो, बोलतो. म्हणजे मी बोललो की समोरचा ऐकतो. म्हणजे मी बोलतो, म्हणजे बोलतो ना मी. हरी तू काय बोलतोयस? कळतंय का तुला? मी बोलतोय एवढंच कळतंय ग. काय बोलतोय मी? चला चला, आपण खेळायला सुरुवात करूया का? हो, मी ना तुम्हाला नियम सांगते. हा, चला. आता मी तुम्हाला नियम सांगितलेत. आता आपण खेळायला सुरुवात करूया. हो, मी आणि वेदा एका टीम मध्ये. ओके. अरे बापरे, टीम चेंज. ठीक आहे, मी आणि श्रद्धा एका टीम मध्ये, तू आणि मीरा एका टीम मध्ये. ओके. बरं. आणि हरी? मी कॉमेंट्री करणार. ओके. इथे बसून करणार मी कॉमेंट्री. चला. हा घ्या बॉल, तुम्ही लगोरी फोडा. ओके. चल श्रद्धा. चल वेदा. इथं उभी राहा. रेडी? अनन्या आणि श्रद्धाची टीम चेंडू फेकण्याच्या तयारीत. श्रद्धाच्या डाव्या हातात चेंडू, समोर लगोरी आणि हा चेंडू मारलेला आहे. चेंडू आंधळे असल्यामुळे नेम चुकलेला आहे. नक्की चेंडूच आंधळा आहे ना?
आता वेदा पुन्हा श्रद्धाकडे चेंडू फेकत आहेत. आता श्रद्धा आपला दुसरा प्रयत्न करताना डोळ्याने चेंडू आणि लगोरीचं माप घेतीये. हा चेंडू नक्की लागणार आणि चेंडू फेकला आणि उडी मारून तो मागे निघून गेला. आता हा तिसरा आणि शेवटचा प्रयत्न. श्रद्धाने चिडून चेंडू फेकला आणि लगोरी फुटली 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 लगोरी फुटली. ये श्रद्धा आणि अनन्या लगोरी लावतायत आणि मीराला चेंडू मिळालाय, तिने तो फेकलाय. अनन्याने तो चुकवलेला आहे आणि परत श्रद्धा अनन्या लगोरी लावताय. लगोरी लावून पूर्ण झालेली आहे. श्रद्धा आणि अनन्याची टीम जिंकलेली आहे आणि वेदा हसते आहे. वेदा हसते. अरे वेदा हसतेच काय, आपण हरलो. तेच ना, स्वतःची टीम हरल्यावर हसतं कोण? वेदा आवडलं तुला हरी? थांब बोलवते. हा हरी इकडे ये. वेदा घाबरू नको, काहीच करणार नाही तो तुला. हा कोण कुत्रा? हा भुंकायला लागला माझ्या अंगावरती. बडी मीरा बघ ना ग. बापरे, आमचा बडी तर जेलस झाला. बडी, तुला माहितीये का आपल्या वेदाला एक नवीन बेस्ट फ्रेंड मिळालाय. बडी बडी बघा, हा कुत्रा लगोरी खेळायचा प्रयत्न करतोय. त्याला वाटतंय तो माणूस आहे, पण आहे तो एक कुत्रा. नाव काय याचं? बडी ना? नाव बडी आहे, पण घरगडी असल्यासारखा वागतोय. भागवरी माते, या घरावर आणि माझ्या मीरावर तुझा आशीर्वादाचा सकंड राहू दे. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू कधी कमी होऊ देऊ नकोस माते. मीरा, अगं तुझे आभार कसे मानू हेच कळत नाहीये मला. तुझ्या या घरात येण्याने माझ्या घराला पुन्हा एकदा नवीन पालवी फुटलीये. माझं कोमेजून गेलेलं घर पुन्हा नव्याने बहरतंय. माझी वेदा कित्येक दिवसांनी अशी मनापासून खळखळून हसलीये. तुझ्यामुळे या घरात जर असाच आनंद टिकून राहिला ना, तर अथर्व आणि मायाच्या लग्नाचा विचारही कोणाच्या मनात येणार नाही. तुमची महागौरी माता तुमच्या पाठीशी किती उभी आहे मला माहित नाही, पण मीरा, तुला मी माझ्या हातातली बाहुली करणार. लवकरच तू माझी गुलाम होशील. वहिनी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे काम झालंय. हे पहा. काय आपल्या कुलदेवतेच्या मंदिरातनं वस्त्र मागवली होती. माया आणि अथर्वचा साखरपुडा आहे, त्यामुळे मायाला हे वस्त्र नेसावं लागेल. मानाचं वस्त्र आहे. काका सदा सुखी राहा. येतो आता हो. आम्ही. तुम्हा सर्वांना भेटून खूप बरं वाटलं. सुखी राहा. खूप मोठी हो. आणि ताईची कधी आठवण आली तर येत जा. मीरा, व्यवस्थित राहा. अधूनमधून जमलं तर फोन करत जा. सगळ्यांची काळजी घे. काका तुम्ही पण काळजी घ्या सगळ्यांनी.
अगं आम्ही सगळे नीट आहोत, आमची काळजी नको करूस तू. आता तू या घरात आहेस ना, या घरातल्या माणसांना जग, त्यांना कसं सुखी आनंदी ठेवता येईल ते बघ. तुम्ही नका काळजी करू तिची. या घरातल्या जबाबदाऱ्या ती नीट पार पाडते. ठीक आहे, येतो. मीरा, जातो मी. येतो म्हणायचं असतं. श्रद्धा, येतो म्हटल्यावर परत घरात जावं लागेल ना. हरी, हरी थांब. तू तू इथे राहशील का? इथे का? तू जातोयस तर आम्हाला वाईट वाटतंय. आम्हाला म्हणजे? आम्हाला म्हणजे मला आणि वेदाला. हो ना वेदा? वेदाला? वेदासाठी थांबेन मी. जिथं कमी तिथं आम्ही. वेदाचा भाऊ हरी भाऊ. श्रद्धा, आता मी या घरातच राहणार. या घरी राहील हरी. तू इथेच राहा, माझी काही हरकत नाही. पण आठवण आल्यावर कॉल करत जा हा. हो हो करेन. तुम्ही सांभाळून जा हा. हो. चल वेदा. मला तर वाटतं की वेदाच्या मनातलं ओळखणारी एकटी मीराच आहे आता या घरात. खरंय. पण या सगळ्याचं क्रेडिट तुला जातं मंजिरी. तू मीराला या घरात आणलंस, तिच्यावर वेदाची जबाबदारी दिलीस. खरंच खूप अभिमान वाटतो तुझा. आजवर या घरासाठी घेतलेला तुझा प्रत्येक निर्णय योग्य ठरलेला आहे. भाईसाहेब बोलवलं मला? हे काय आहे? आमच्याकडे याला मोबाईल म्हणतात. तुमच्याकडे काही वेगळं म्हणतात का? म्हणजे असं नाही, तुम्ही मला का देताय असं विचारते. आता तुला देते म्हणजे तुझ्यासाठीच आणला असणार आहे ना. तुला आता काकांना फोन करायचा असेल ना, तेव्हा कोणाचा मोबाईल मागायची गरज नाही. स्वतःच्या मोबाईलवर ना कॉल करू शकतेस त्यांना. भाईसाहेब नको, मी नाही घेऊ शकत आहे. घे म्हणते ना. भाईसाहेब माझ्याकडे ह्याच्यासाठी पैसे नाही आहेत. अगं असाच देत नाही मी तुला. मला माहिती आहे तू स्वाभिमानी आहेस. तू महिनाभर माझ्याकडे काम केलंस ना, मग त्या पगारातनं कापून घे. व्यवहाराला चोख आहे मी. भाईसाहेब तुमचे आभार कसे मानू ना हेच मला कळत नाही. खूप करता हो तुम्ही माझ्यासाठी. मीरा, तू आमच्या वेदासाठी जे काही केलंस ना, त्याच्या पुढे काहीच नाही.
लगेच फोन पण आला. पण मी तर कोणाला फोन पण नाही केला अजून. मीरा, माझा नंबर आहे, सेव्ह कर.